फायनली कमानीवर पोहोचलेलो आम्ही हरिश्चंद्रगडच्या इथं. चला जय श्रीराम. जय श्रीराम. चला जय श्रीराम. म्हणजे मुक्कामाला आले. हा मुक्कामाला डायरेक्ट. तो सायलेंट मध्ये मजा घेणार आहे. त्याला मिलिंदनगर आवडतं का? मिलिंदनगर आशिष बघा आमचा पप्पा 10 रुपये. आमचा पप्पा 10 रुपये बोलतो. का बंगलो बांधले नाही. बापू पलामूर होता पहिले. समोर व्ह्यू बघू शकता. मयूर इथे समोरच कोकणगड आहे आणि या साईडला मंदिर आहे. आता एकदम स्पेशल मॅगी आहे आमचा. इप्पी मॅगी कसं आहे. आणि जय शिवराय मित्रांनो. तर आम्ही आज चाललोय हरिश्चंद्रगडला. मित्र आहेत टोटली 8 जण आहेत. निघालो आता गावातल्या ग्रामदेवता म्हसोबा देव आशीर्वाद घ्यायला आलो होतो आम्ही. आता निघतोय. 4 तर आलो तिथे. पुढे आहेत अजून 4 जण आहेत. आता सध्या आम्ही आहे सावध नाक्यावर. चाललोय आम्ही आता पडग्या साईडनी घोटी वगैरे रोडनी त्या रोडनी जाऊ. इथून काहीतरी 3-3.5 घंट्याची रनिंग दाखवते. A few moments later. फायनली पोहोचलो आता घाटात देवीत. प्रत्येक वेळेला चालू कर ना. हा चालू. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. चालू. घाटात देवीत आता पोहोचलोय आम्ही. आता ते केले ना. बुटा वगैरे काढतात. आम्हाला भेल पाहिजे. भेल. हा ही भेल आहे ती काय लास्ट टाइम. मना जास्त आहे ना. मना तुला जास्त आहे. थोडीशी हवा हवाची थोडीशी. सेलिब्रिटी आलेले आहेत. हाँ ये कर लो पहले. बड़े लोग हैं पहले ऐसे करते होंगे. लास्ट टाइम पण 1-2दा आलेलो होतो आम्ही. पुन्हा जाता वेळी आता घाटात देवी लागलेली आहे. जय काढा घेत आहे. घोटीवरून जसे तुम्ही राईड मारून आले ना. राईड मारून आल्यावर इथे तुम्हाला हॉटेल बालाजी म्हणून दिसेल. तिथूनच स्ट्रेट असा राईड घेऊनच जायचं आहे. आलू जा. शेट बरा ना शेट. चल ना ए पा चल ना. आवांचा माणूस. या घोटीवरून जसा टर्न घेतला आणि पुढे पुन्हा एकदा एक राईड मारून कमीत कमी पुढे अर्धा-पाऊण तास आल्यावर असा तुम्हाला बोर्ड दिसेल. हरिश्चंद्रगड तनगड वगैरे लिहिलेले आहे. कळसुबाई पण या साईडला आहे. वरच्या साईडला जायचं आहे. एक हा खालच्या साईडला रोड जातो पण आपल्याला या साईडला जायचं आहे स्ट्रेट. मला भेटू पुढे. तर तुम्हाला कळसुबाई शिखर जायचं असेल तर हा इथे बोर्ड लागलेला आहे बारी आणि ही कमानी इथूनच जायचं. आणि जर हरिश्चंद्र जायचं असेल तर इथूनच स्ट्रेट आहे. इथून अजून जवळपास 40 किलोमीटर अजून हरिश्चंद्रगड बाकी आहे. आणि हा आहे राईट हँडला कळसुबाई शिखर. आम्ही मागच्या वर्षी आलो होतो इथे. चला भेटूया पुढे.
A few moments later. फायनली कमानीवर पोचलेलो आहे आम्ही हरिश्चंद्रगडच्या. इथून कमानीपासून पाचणी गाव म्हणून आहे, तिथेच गाडी पार्किंग वगैरे केली जाते. इथून काहीतरी 5-6 किलोमीटरवर आहे पाचणी गाव म्हणून, तिथे पार्किंग करायला लागेल आपल्याला. आतमध्ये जाण्यासाठी एंट्री फी आहे. पर पर्सन 30 रुपये आणि पर बाईक 25 रुपये आहेत. काकाला काय असेल ते बोलून घ्या, लमसममध्ये करून देतात. आम्ही 200 रुपये दिलेत राऊंड फिगर. 4 गाड्या आहेत आणि 8 जण आम्ही आहेत, पण 200 रुपयेमध्ये राऊंड फिगर करून दिलेले आहे आम्हाला. चला फायनली आम्ही ट्रॅकिंगसाठी निघालो. बाबा तो हिरो बा. अरे तिकडे ना ती मॅचिंग मॅचिंग व्हाईट अमेझॉन जिंदाबाद, अमेझॉन जिंदाबाद, अमेझॉन जिंदाबाद. फायनली स्टार्ट झाले आमची ट्रॅकिंग आता 5 वाजल्यापासून. हे त्या गावाचं नाव काय? कमानी फायनली निघा आता चाललो आहे आम्ही. 5 नाही हरिश्चंद्र घेता ना. चला जय श्रीराम. जय श्रीराम. चला जय श्रीराम. म्हणजे मुक्कामाला आले. हा मुक्कामाला डायरेक्ट. असे मित्र असले ना सांगायला नको. मूग घेऊन आले तुम्ही. मूग घेऊन आले कुत्र्या काढून दिली. तो तोंडाला लावायचा आहे काय? 5व्या महिन्यात खांबावर यो होतं मूग, त्याला थोडा दाबाचा पुरुषा निघतो लगे ओवा यो सफेद सफेद. तो फक्त इथे डोप्या लावायचा, डोपं काहीच दुखत नाही. ऍडव्हर्टाईज मूवाले पैसे बघा कोई तरीका है भीक मांगने का? हे अशा रेबीन लागलेल्या दिसतील तुम्हाला. ही निशाणी समजायची, ही वाट आहे असं. 5 वाजता स्टार्ट केलेली आम्ही ट्रॅकिंग. बघू आता किती वाजता पोहोचतोय वरती. 3 घंटे लागतील असं म्हणतात. चला बघू. जिना लावण्याचं काम चालू आहे. इथून वाट आहे पण थोडी रिस्क आहे, त्याच्यामुळे इथून जिना तयार करत चालली. इथे पार्किंग केलेली आम्ही. अर्ध्या तासात पोहोचलो इथे. डाव्या हाताला कातलकडा आहे एकदम उभी. इथूनच जायचं आहे. या साईडने आलेलो आहे, या साईडने आलेलो आहे. इथून परत जा. युट्यूबचा पहिला पेमेंट येईल चालू कर ना. हा चालू आहे. माझा युट्यूबचा पहिला पेमेंट येईल तेव्हा आम्ही सगळं बोललो ना तुला मी. एक काढला झाला इथला काढ ना. आता आम्ही तो सायलेंट मजा करतो बाई. तो सायलेंट मध्ये मजा घेणार आहे. त्याला मिलिंद नगर आवडतं जाम. आशिष बघा, आमचा पप्पा 10 रुपये. आमचा पप्पा 10 रुपये बोलतो. इस सज्जन को क्या तकलीफ है भाई? वाकलांना शर्ती आहेत. आम्हाला शर्तींची चिंता आहे पाहिजे. आम्हाला सकाळी 3 वाजता पोहोचायचं हे थकलेले दिसत काही आताच. अरे भाई फुल टाकलोय. 1 तास झाला. 6 वाजले. 5 वाजता स्टार्ट केली होती. 6 वाजले होता. अर्ध्यापर्यंत आले. अजून 1-1.5 तास लागेल सांगतात. येणारे रिटर्न येतात त्यांना विचारतो. 1-1.5 तास लागेल असं सांगतात ते. चला बघूया अजून किती वेळ लागतं. अजून हरिश्चंद्रेश्वर मंदिर 2 किलोमीटर दाखवतोय. 1 तासाची रनिंग केलेली आहे मी अजून.
आता पुढे अजून 2 किलोमीटर कापासाठी किती लागतो वेळ बघूया. पाणी बघू शकता एकदम तुम्ही स्वच्छ आहे. चालते अजून कोणचा पण असो. ब्रिज आहे पावसाळ्यात ब्रिजवरून जाण्यासाठी. आमचा व्लॉगर इथे एक दुसरा व्लॉगर व्हिडिओ काढतोय. 6:40 झाले आणि अंदर बघा अशी समजा मॅगीवाला अशीच. मम्मी की मॅगी 5 मिनिट रेडी. 5 मिनिट में रेडी. लगोरी खेळ चालू आहे. चला लगो लगो. अरे झोपलेली उठवाल. कोकणकडा जाण्यासाठी इकडे रस्ता आहे. हो बांध बघू शकता तुम्ही. आशिष सांगतोय इकडे खुला स्पेस आहे. या साईडनं आलेलो आहे जी लाईट दिसते इथून जाण्यासाठी. चला आता. आशिष त्यांच्या मावशीचा गाव आहे. हे आशिष मावशीला कोंबरा सांगली की तुमच्या. 7 वाजलेत अजून ट्रॅकिंग चालू आहे. कोकणकडा आता जवळपास आहे. 15-20 मिनिटात येईल. म्हणजे 5 वाजता स्टार्ट केली होती. 7:15 वाजले म्हणजे अडीच तासात कोकणकड्याला पोहोचतो. बाटला वगैरे गॅस वगैरे आणलेला आहे. 750 रुपयात झालेलं काम. गॅस आहे आणि 2 सिलेंडरचे छोटे छोटे बॉटल आहेत. एकदम तुम्ही काय पण भात वगैरे घालू शकता, भाजी घालू शकता, मॅगी वगैरे सगळं करू शकता तुम्ही. टेंट लावण्याची सुरुवात चालू आहे आता. अमेझॉन वरून मागवलेला आहे. 1600-1500 काहीतरी असं आहेत एक याची प्राइस. सायंटिस्ट कसा आहे रे हुशार. बॅनर आम्हीच लावले. बंगलो बांधले नाही. बापू पलांबर होता पहिले. फायनली एक रेडी झालेला आहे. आता हा दुसरा रेडी होतोय. हा 6% आहे आणि हा 8% आहे. बघूया कोणाची किती. मी बसा बोलले तो पण बनवतोय बाबा. आय एम ए डिस्को डान्सर. जेवण चालू आहे आता. भाकरी वगैरे गरम करण्याचं चालू आहे. मस्त एकदम या स्टोव मध्ये पूर्ण भारी कामं होतात. ऋषीने उसल आणले, मी चटणी आणली, शेंगदाणा माझ्या आईने बनवलेली. याने बघा चटणी वगैरे आणलेली आहे. यावी तिघावी नुसते खायापुरती आल्या. जरा भाकऱ्या कर. याने पण भाजी एक पण नाही आणली. याने सांगला आमची वहिनी देईल पण या दगा दिली. फायनली आमची मॅगी पण रेडी झालेली आहे. जेवण पण झालेलं आहे. जेवण आमचा 1 तास आधी झालेला. आता 11 वाजलेले आहेत आणि आम्ही मॅगी वगैरे केलेली आहे. तुम्ही समोर व्ह्यू बघू शकता. इथे समोरच कोकणकडा आहे आणि या साईडला मंदिर आहे. आता एकदम स्पेशल मॅगी आहे आमचा. इप्पी मॅगी. कसं आहे चौकशी आहे. अजून बाकी आहे का अजून. चला या खायला तुम्ही. चला भेटू आता आम्ही खातो. कॅम्पिंगसाठी खूप जागा आहे. कोणाला यायचं असेल त्याचा टेंट पण लावू शकता. पण टेंट घेऊनच या. हे आमच्या इथे 2 आहेत. आम्ही इथे नाईट केली रात्री. आणि बघा अजून येतात ट्रॅकर्स सनलाईट बघण्यासाठी.
मारो हमको जिंदा मत छोड़ो सालो। हम कोई मंदिर का घंटा है कि कोई भी आके बजा जाता है। अभी मजा आएगा ना भिड़ो। जय शिवाजी महादेव। कोकणगडा तर पाहून झालेला आहे. मंदिराजवळ पोहोचतो. हरिश्चंद्रगडाची उंची ही 4000 फूट इतकी आहे. ठाणे, पुणे आणि नगर यांच्या सीमेवर व माळशेज घाटाच्या डावी बाजूला असलेला हरिश्चंद्रगड आहे. सध्या मंदिराच्या इथे आलेला आहे. मंदिराच्या आजूबाजूला तुम्ही व्ह्यू बघू शकता. या साईडला मोठे सुद्धा आहेत. ते गणेशाचं मंदिर आहे. हरिश्चंद्रगड आदिवासी कोली महादेव या समाजाकडे होतात आणि त्यांच्याकडून मुघलांनी जिंकून घेतला होता. त्यानंतर 1747 आणि 48 मध्ये हा किल्ला मराठ्यांनी पुन्हा मुघलांकडून जिंकून घेतला आणि त्यानंतर त्याचे किल्लेदार म्हणून कृष्णाजी शिंदे यांना नियुक्ती केली होती आणि शेवटचे किल्लेदार रामजी भांगरे हे होते. यानंतर हा किल्ला इंग्रजांनी 1818 मध्ये मराठ्यांनी जिंकून घेतला. हरिश्चंद्रगड पाहण्यासाठी खास ही महादेवाची पिंड आहे. आणि कोकणगड पाण्यातला कुठे आहे त्या गायांची बघ ना आखी निवाला कशी झाडावरती होता मंदिराचा परिसर बघू शकता तुम्ही. तो तिकडे गणेशाची मूर्ती सुद्धा आहे. आपण बघू शकतो इथे पाण्याचे पिंड आहेत. देव ग्रामस्थांचे देव आहेत ते. पिण्याचं पाणी आहे असं बघू शकता. पाणी पिऊ शकता तुम्ही. एकदम स्वच्छ आहे बघ. या साईडला मंदिर आहे आणि त्याच्या उजव्या साईडला जी 5 फुटाची पिंड आहे पाण्यामध्ये तिथे चाललोय आता आम्ही. तिथेच दर्शन वगैरे घेऊ. आतमध्ये जाऊन आता खूप गर्दी आहे. पाणी थोडं कमी आहे. 5 ते 6 फुटाची पिंड असेल. असं म्हटलं जातं की जे हे 3 खांब तुटले ते सतयुग, त्रेतायुग आणि द्वापारयुग आणि जो हा एक राहिलेला आहे खांब हा कलियुग. म्हणजे जेव्हा कलियुग नष्ट होईल तेव्हा हा खांब पण तुटला जाईल असं म्हटलं जातं.
फायनली आमचा ट्रेक कंप्लीट झालेला आहे. आता पार्किंगमध्ये चाललेलो आहे आम्ही. तो आता घरी. चला तर व्हिडिओला इथेच एंड करतो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.